नमस्ते मित्रांनो, मी राहुल वैदंडे, एक फुल टाइम ट्रेडर आणि मेंटॉर आहे. डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी परत एकदा तुमचं स्वागत करतो. ज्या लेवल्स आपण प्रिव्हियस डेला दिलेला त्या लेवल्स एक्झॅक्टली आज फॉलो झालेल्या आहेत आणि ते तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा पद्धतीने आपण ट्रेड्स प्लॅन केलेले, कशा पद्धतीने आपण लेवल्स दिलेले आणि त्यानुसार आज मार्केट ॲक्च्युली रिॲक्ट झालेलं आहे. ओके, सो आज आपण 3 जूनचं प्रेडिक्शन करणार आहे की मार्केटमध्ये कुठल्या लेवल्स इम्पॉर्टन्स असू शकतात आणि त्या लेवल्सवरती आपण उद्या प्रॉपर असे ट्रेड्स प्लॅन करणार आहे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आज मार्केटमध्ये काय झालं बघूया. आज म्हणजेच 2 जूनला मार्केटमध्ये काय झालं या गोष्टी आपण लक्षात घेऊया. हा आहे 30 मिनिटाचा चार्ट. 30 मिनिटाच्या चार्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर मार्केट जेव्हा ओपन झालं, ओके, मार्केट ओपन झाल्यानंतर ना एक झोन तयार केला जो की नो ट्रेडिंग झोन आपण म्हणू शकतो. ओके, हा एक नो ट्रेडिंग झोन आहे. जवळपास हा झोन हा 230 पिप्सचा होता. या झोनच्या ब्रेकआउटला, एक्झॅक्टली या झोनच्या ब्रेकआउटला 4497 या ब्रेकआउट नंतर ना मार्केटमध्ये एक अपसाईडला मुवमेंट आली. जवळपास 450 पिप्सची मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. आपण जो रिअल वन्सला सकाळी ट्रेड प्लॅन केलेला तो होता 4503. एक्झॅक्टली या लेवलला आपण एक बाईंग साईडचा ट्रेड प्लॅन केलेला. म्हणजे या नो ट्रेडिंग झोनमधून जेव्हा मार्केट बाहेर आलं तेव्हा एक्झॅक्टली इथे कुठेतरी आपण या ट्रेडचा प्लॅन केलेला आणि या ट्रेडमध्ये आपण आपल्या स्टुडंट्सनी 400 पिप्स कॅप्चर केलेले आहेत. सो रिअल वन्स क्लबवरचे जर तुम्ही ट्रेड मिस करताय तर तुम्ही खूप चांगलं प्रॉफिट करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिस करताय. ओके, सो रिअल वन्स क्लबमध्ये जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे ट्रस्टेड ब्रोकरची, जो आहे GTC ब्रोकर. तिथे जाऊन अकाउंट क्रिएट करा आणि रिअल वन्स क्लबमध्ये जॉईन व्हा. आणि जरी तुम्हाला दुसऱ्या ब्रोकरसोबत काम करायचं जसं की XM असेल किंवा वेंटेज असेल, विनप्रो असेल, तरी पण तुम्ही तिथं काम करू शकताय. फक्त मला खाली व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे. तिथं फक्त सांगा आम्हाला की आम्हाला हाच ब्रोकर यूज करायचा आहे, स्टील आम्हाला रिअल वन्सला ॲड व्हायचं आहे. तुम्हाला त्या ब्रोकरची लिंकसुद्धा प्रोव्हाइड केली जाईल. फोन उचल ना, एक मिनट आहे, बोल. सो नेक्स्ट आज इथं ट्रेड केल्यानंतर ना आपण 400 पिप्स कॅप्चर केले. आता बघा परत मार्केट त्या झोनवरती आले. ओके, परत मार्केट त्या झोनवरती आलंय आणि एक्झॅक्टली त्या झोनवरूनच मार्केट आता अपसाईडला रॅली करते. ओके, पण ओव्हरऑल जर तुम्ही सिनारिओ बघितला तर सेलिंग प्रेशर जास्त आहे. कारण सकाळी मार्केटमध्ये बाईंग प्रेशर आलं, इथून बाईंग प्रेशर आलं, पण नंतर ना प्रॉपर एम पॅटर्न करून मार्केटने एक सेलिंग प्रेशर दिलेला आहे. आता काय होऊ शकतं तर आता नेक्स्ट मुवमेंट अशी असू शकते की ॲटलिस्ट 4514 पर्यंत मार्केट जाईल आणि परत एकदा स्ट्रॉंग फॉल आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. ओके, सो महत्त्वाच्या लेवल मार्क करा. सगळ्यात पहिल्यांदा ही एक लेवल मार्क करा 4514. इथून एक सेलिंग यायची शक्यता खूप जास्त आहे. सो जर तुम्ही आत्ता लगेच ट्रेड प्लॅन करणार असाल तर इथं 30 पिप्सचा SL लावून तुम्ही या ट्रेडसाठी म्हणजे 170 पिप्ससाठी तुम्ही जाऊ शकता. ओके, हा एक ट्रेड इथून सेलिंग साईडला बनतोय किंवा मग हा एक ट्रेड सेलिंग साईडला बनतोय. हे दोन्ही ट्रेड सेलिंगचे तुम्ही चालू ठेवा. 4535 ही पण लेवल आहे जिथं जेव्हा जेव्हा मार्केट आले तेव्हा तेव्हा तिथून एक सेलिंग साईडला मुवमेंट आलेली आहे. सो या लेवलसाठी नेहमी तयार राहा. कधी पण मार्केट इथं येऊ दे, सेलिंग साईडचा ट्रेड ॲक्टिव्ह होतोय. ओके, बाईंग साईडला जर तुम्ही ट्रेड प्लॅन करणार असला तर ही एक महत्त्वाची लेवल परत एकदा तुमच्यासाठी बनतीये 4496. ओके, ज्या वेळेस या लेवलवरती मार्केट येईल तेव्हा तुम्ही बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करू शकताय. फक्त एखाद्या बुलिश कॅन्डलचं कन्फर्मेशन घ्या, EMA क्रॉसिंगचं कन्फर्मेशन घ्या आणि इथं ट्रेड प्लॅन करू शकता तुम्ही 180 पिपसाठी. सो बाईंगसाठी 4496 ही एक लेवल महत्त्वाची आहे आणि सेलिंगच्या लेवल्स मी ऑलरेडी तुम्हाला दिलेल्या आहेत. ओके, एक्झॅक्टली या लेवलवरती ट्रेड प्लॅन केला. ही जर ब्रेक करत असेल, कंटिन्युअसली शार्पली ब्रेक केलं तर इथं बाईंग साईडला ट्रेड्स प्लॅन करू नका. कारण इथं जाऊन जर फॉल आलं ना तर हा शार्प फॉल येऊ शकतो. इथं मार्केट न जाता
अर्ध्यातूनच माघारी आलं, समजा इथूनच माघारी आलं, तर तुम्ही डेफिनेटली इथून प्लॅन करा अपसाईडला. पण हे जर इथं एकदा टॅप करून रिव्हर्स आलं ना, मग अवघड आहे. हा सपोर्ट टिकवणं अवघड आहे. प्रॉपर ब्रेक करेल आणि खाली येईल मार्केट. ठीक आहे. त्याचबरोबर 4 आवर्समध्ये जर गेला आणि स्विंग ट्रेड तुम्हाला प्लॅन करायचे असतील, तरी पण मी तुम्हाला प्रॉपर अशा लेवल सांगून ठेवतो. कारण तुम्हाला माहिती आहे 4 आवर्स नेहमी वर्क करतं आपल्यासाठी आणि चांगले ट्रेड्स आपण तिथं प्लॅन करतो. 4 आवरमध्ये आता काय झालंय, एक एम पॅटर्न जो बनवलेला, ओके, 4 आवरवरती जो एम पॅटर्न तयार केलेला मार्केटने, आता जेव्हा जेव्हा एम पॅटर्नला आलाय तेव्हा तेव्हा सेलिंग साईडचा तर ट्रेड ऍक्टिव्ह होतोयच. ओके, 1 2 3 4 जेव्हा पण येणार आहे तेव्हा 4 टाइम सेलिंगचा ट्रेड ऍक्टिव्ह होणार आहे. पण आता एक नवीन लेवल डाऊन साईडला तयार झालेली आहे. जर तुम्हाला इथं दिसत असेल तर हा 4 आवर्सचा एक नवीन झोन मार्केटमध्ये तयार झालेला आहे बघा. आणि आता ही लेवल इम्पॉर्टंट आहे. सो जेव्हा पण मार्केट इथे येणार आहे, ओके, 4 5 4 1 जेव्हा या लेवलवरती मार्केट येणार आहे तेव्हा एक स्ट्रॉंग तुम्ही सेलिंग साईडला ट्रेड प्लॅन करू शकता. 4 5 4 1 4 5 4 0 या झोनला तुम्ही सेलिंग साईडला 500 पिप्सचे ट्रेड कॅप्चर करू शकता. 100 पिप्सचा फ्रेंड्स एसएल तुम्ही इथून लावा. एक्झॅक्टली मी तुम्हाला आर सुद्धा लावून दाखवतो. हा 100 पिप्सचा एसएल आणि इथून हा 500 पिप्सचं तुम्ही उद्याच्या दिवसात टार्गेट एक्सपेक्ट करू शकताय. ठीक आहे. बाईंग साईडला जर तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचा असेल तर सगळ्यात सेफ तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचे ते अबाउट दिस लेवल 4 5 5 0 या लेवल नंतरनं तुम्ही सेफली ट्रेड्स प्लॅन करू शकता. आणि जर अजून सेफ तुम्हाला जायचं असेल तर या लेवलच्या वरती, या ब्रेकआउटच्या वरती बिंदास तुम्ही बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करू शकता. 4 5 8 1च्या ब्रेकआउट नंतरनं बिंदास तुम्ही बाईंग साईडला फ्रेंड्स ट्रेड्स प्लॅन करू शकता. ठीक आहे. या होत्या महत्त्वाच्या लेवल्स ज्या तुम्हाला खरंच महत्त्वाच्या ठरतील. एका मिनिटात मी तुम्हाला ट्रेड्स ॲनालाइज करायचं असेल तर या तर लेवल महत्त्वाच्या आहेत. फक्त तुम्ही काय बघा माहिती आहे का, जेव्हा पण एखाद्या लेवलवरती तुम्ही एका मिनिटावरती ट्रेड प्लॅन करताय, समजा आता ही लेवल आहे आणि याच्यावरती मला रेजिस्टन्सला सेल करायचं आहे. ओके, समजा या लेवलवरून एका मिनिटावरती तुम्ही रेजिस्टन्सवरती सेल केला, ओके, आणि काही कारणास्तव तुमचा हा ट्रेड मिस होतोय. ठीक आहे. मिस जरी झाला तरी एक 9 EMA लावून ठेवा. ठीक आहे. 9 EMA लावून ठेवा आणि जेव्हा कधी परत 9 EMAला टॅप होईल मार्केट, ओके, तेव्हा परत इथं तुम्ही सेलिंगचा ट्रेड प्लॅन करू शकता. कारण बरेच जण काय होतात, प्रॉपर लेवलवरती मिस झाला म्हणजे गेला आपल्या ट्रेड हातातून. तर असं नसतं. जेव्हा पण इथून एक सेलिंग साईडला मुवमेंट येईल शार्पली आणि ही तुम्ही मिस करताय तर पुलबॅकची वाट बघा आणि पुलबॅक EMA पर्यंत आला की तुम्ही सेलिंग साईडला परत रिएंट्री करू शकताय. ओके, EMA ची वाट बघा फक्त. EMA टॅपला तुम्ही परत सेलिंगचा प्रयत्न करा आणि बाईंगला पण सेम तसंच. ओके, होप सो तुम्हाला डेली अनालिसिस व्हिडिओमधून थोडीफार हेल्प होत असेल. मी या व्हिडिओमध्ये कसे लेवल्स काढतो हे स्वतः तुम्ही बघा, स्वतः त्याच्यावरती अभ्यास करा. नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी शिकण्याचा नेहमी नक्कीच तुम्ही काही ना काहीतरी शिकाल याची मी आशा करतो. आणि ट्रेडिंगमध्ये तुमचं 100% द्या यार. आता जर तुमचं कॅपिटल कमी असेल तर कॅपिटल वाढवण्याकडे भर द्या. कमीत कमी $1000चा अकाउंट पाहिजे. मी दरवेळेस सांगतो $1000चा अकाउंट असेल तर व्यवस्थित तुम्ही ट्रेड्स प्लॅन करू शकता. रिस्क मॅनेजमेंट तुमचं व्यवस्थित ठेवू शकताय आणि GTC ब्रोकरमध्ये काम करा. कारण GTC एकमेव असा ब्रोकर आहे ज्याच्याकडे एस्काचं लायसन आहे. ओके, एस्काचं लायसन आहे आणि रेग्युलेटेड ब्रोकर सोबत काम करा. जरी तुमच्याकडं एक्सएम वेंटेज कुठल्याही ब्रोकरमध्ये तुम्हाला काम करायचं असेल ते तुमच्या ओन रिस्कवरती काम करा. आणि दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करा. रिअल वन्स क्लबमध्ये जर तुम्हाला ॲड व्हायचं असेल तर तिथं आज पण सकाळी आपण ट्रेड प्लॅन केलेला ज्यात 400 पिप्स आपण दिलेत. सकाळी पण ट्रेड प्लॅन करणार आहे आणि येणाऱ्या पुढच्या सगळ्या दिवसात तुम्हाला तिथं सुद्धा चांगले ट्रेड्स बघायला मिळतील. ओके, डेली आपण यूट्यूबवरती लाईव्ह स्ट्रीम घेतो संध्याकाळी 7 वाजता. तिथं लाईव्ह येत जावा. आज पण आपण
पहिल्या ट्रेडमध्ये 30 पिप्सचा एस-एल घेतला आणि सेकंड ट्रेडमध्ये आपण जवळपास 73 पिप्सची मुवमेंट कॅप्चर केली. ओके, सो लाईव्ह स्ट्रीम कोणी मिस करू नका, रिअल वन्स क्लब कोणीही मिस करू नका. आणि ज्यांना ट्रेडिंग बेसिकपासून शिकायचं आहे त्यांच्यासाठी बेसिक टू ॲडव्हान्स मास्टर कोर्स अवेलेबल आहे. त्याचबरोबर मास्टर क्लास ज्यांना ट्रेडिंग ऑलरेडी माहीत आहे, सर आम्हाला बेसिक नाही शिकायचं, आम्हाला डायरेक्ट सेटअप शिकायचे, तर त्यांना कमी फीजमध्ये आपण डायरेक्ट सेटअपसुद्धा शिकवतो आहे. ओके, जेव्हा तुम्ही ट्रेडिंगमध्ये येता तेव्हा तुम्हाला योग्य गायडन्स भेटणं महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की योग्य गायडन्स मला असं वाटतं की जर योग्य गायडन्स तुम्हाला पाहिजे तर ट्रेडसेन्स इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. ओके, चलो बाईज, बाय बाय, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. अँड चॅनलला लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करा आणि एक चांगली कमेंट जर तुम्हाला डेली ॲनालिसिस व्हिडिओ आवडत असतील तर या व्हिडिओच्या खाली एक कमेंट करा. ओके, बाय बाय, बी रिअल वन.